हाय मित्रांनो, तर बघा व्हिडिओसाठी सगळे कसं कलाकार जमा झालेले आहेत आणि आमची ही फेवरेट सेलिब्रिटी आहे बघा. डोक्याला हात लावली बघा माझी भाषा ऐकून. सेलिब्रिटी असं देव आम्ही गावठी, मी गावठी कमळाबाई आहे. अहो शाळेत माझा दुसरा नंबर आलता, काय सांगू तुम्हाला. नाही नाही, खरोखर आलता दुसरा नंबर. अहो नाही, हेड मास्तर मला बोलवायला आलते घरला. नाही हो नाही, माझी शाळा झाल्या 4थी, त्यामुळे 4थीत मला दुसरा नंबर आलता. आणि तिथनं पुढं 5वीत का गेलो नाहीस? 5वीत काय गेलं नाही सांगू काय, लग्नच झालं हो. आणि इंग्लिशला घेत होतीस ते? जाऊ दे, 5वी नंतर प्रगती झाली, 2-3 लेकरं झाली. 3 लेकरं झाली, प्रगती झाली खरं. हा 2 विकास झाल्या, काय करायचं आहे का नाही. विकास आता भकासून बसला येत. तुमच्याकडे विकास आहेत का, प्रगती आहेत काय आहेत? प्रगती आहेत का विकास आहेत? दोन्ही आहेत. प्रगती नाही. त्या होत्या सोडा, काय करायचं. सबस्क्राईब करा तुमची इच्छा असेल तर व्हिडिओला. सबस्क्राईब करा. तिच्या बटणीला घंटा दाबा. नाही, सबस्क्राईब करा मित्रांनो. घंटा दाबून जावा. तर बघा आणि व्हिडिओ बर नाही नाही थांबा, मनीषाताई तुम्हाला काय म्हणणं आहे सांगा. साखर वाढल्या म्हणून काय, साखरेमुळे काय फरक पडतोय काय जनतेला? साखर वाढले म्हणून साखरेचे साखर महाग झाल्यामुळे टेन्शन घेऊन आला, चटणी मीठ टाकून पाणी करून करून द्या. अहो आता लोकांना सवय झाली चहाची. चहा म्हणजे कसं, चहा नाही पिले तलप होत्या, चहा नाही पिले. नाही, आपल्या महाराष्ट्रात आणि भारत देशात ही पद्धत आहे. डोकं दुखायला का चहा, बाहेर आलं का चहा, तिकडून तिकडून आलं. आणि आमचं काम आहे टेलरिंगचं. काय 2 शर्ट झाले की चहा, 2 शर्ट झाले की चहा. तुम्ही आता काय करा, पाणी गरम करून प्या. काल तसंच झालं, काल तसंच झालं. काल साखर संपली आणि दुकानात गेलो 80 रुपये किलो साखर. मग म्हटलं आम्ही मॉल मध्ये जाऊया, म्हटलं मॉल मध्ये साखर स्वस्त भेटल. आणि गुळाचा चहा प्यायला तुम्हाला सांगतो लागलं पोट दुखायला माझं. मी तर चहा केला, चहा कुठून दही झालं. गोष्ट नाही, चहा करा 15 मिनिटं उकळा, नाही तिथं दही झालं की माझं नाव बदला, दह्याचं पण पनीर करून खावा. पनीर कर. मी दुधाचा चहा पित नाही मित्रांनो, तर ब्लॅक टी पितोय. आणि ब्लॅक टी केली गुळाची. आणि ज्याला पण साखर महाग केली आहे त्याच्यात राहायचं, त्याला दुसरं भरून मारा. बरोबर आहे, होय की. कुठला म्हणून आणि परत कुठला म्हणून आणि मारा परत. होय होय, नाही लय महाग केली साखर. साखर महाग केली ते केली, तुरीची डाळ आणि सगळ्या डाळी बिळी सगळं महाग केलंय बघा. आणि तुम्हाला कुणाला ना साखरेवर कमेंट करायचं त्यांनी करू शकता. आणि ज्या ज्या महिला घरात घरगुती स्वयंपाक त्यांनी करतात त्यांना वाटत असेल. हा मिठाई, साखरेच्या मागं मिठाई मागलं. होय, लाडू म्हणा, गणपती आला, दिवाळी आला, दिवाळीला तर आग लावून साखर 100. बरोबर 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 आहे, लय महाग झालं सगळं. मग आता घरगुती बायकांचं बजेट, अहो बजेट सगळं कोलमाटलं ना. होय, बजेट सगळं कोलमाटलं की घरातलं. बघा सांगतोय का, पेट्रोल दर महाग, गॅस महाग, दूध महाग, डाळी महाग, आता साखर महाग. आता सरकारने ठेवलं काय महाग करायचं सांगा. लाडक्या बहिणीच्या 1500 रुपये मध्ये सगळं घ्यायचं. 1500 रुपये किती घ्यायचं माहितीये का? 100 ग्रॅम, 100, 10 ग्राम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम. म्हणजे लाडक्या बहिणींना एकदमच गरीब करून टाकलं. सरकारचं पहिल्यापासून पद्धतच आहे. लाडक्या बहिणीलाच मदत म्हणून लाडक्या बहिणींना गरीबच करून टाकलं सगळं. गोडच काय चुकू आमची. साखरेची काय गरज आहे? चहा ऐकून आमदार खासदार काय म्हणते, पंतप्रधान झाला, त्या माणसाला आता चहा का म्हणा. बघा की होय, लय महाग झालं.
तर चला मित्रांनो, तर आमचा हा तुम्ही मनावर घेऊ नका व्हिडिओ बरं का. हा ते तुझ्या आपल्या मनात चांगल्या चांगल्या comment आणि खरोखरच महिलांना मनावर घ्यायचं असेल तर महिला आंदोलन व्हायला पाहिजे बघा. सगळे महिला एकत्र यायला पाहिजे, तेव्हा साखरेचं रेट कमी होणार आहे. आंदोलन करायचं. साखर महाराज की जय. नाही साखरेचे रेट कमी व्हायला पाहिजे, डाळीचे रेट कमी व्हायला पाहिजे, गॅसचे रेट कमी व्हायला पाहिजे. बघा हे आपलं सरकार, भाजप सरकार गेल्या महिन्यात तरुण मुलांना रस्त्यावर आणलं, आता बायकांना रस्त्यावर आणायची बारी आणल्या. तसं व्हायला पाहिजे काय महिलांना सांगा, येऊया सगळेजण रस्त्यावर. सरकारला गप बसून खाऊ वाटत नाही, त्याला सारखं मुंगळं खाऊ वाटत त्याचं, म्हणून ते सारखं काय ना काय बदली आदली करत असते. होय, खूप त्रास व्हायला लागलाय हो. तरुण मुलाशनी, बायकाशनी, माणसाशनी काम करायला लांब लांब जायला लागते, पेट्रोल ढीगभर जाते आणि ते राबून येणार घरात राबून येणार, त्या पैशात घर चालत नाही, बायको किटकिट करत्या. मी काय म्हणते, साखर गॅस हे सगळं महाग केलं तर पगार का नाही वाढवत माणसाचं? 8,000, 10,000, 15,000 पगार करते. काय 40,000? होय, 40-50 हजार पगार पाहिजे आता. चला मित्रांनो, आता आम्ही बोललेलो या मुद्द्यावर काय तुम्हाला गोड कहाणी बनून बाय बाय. बाय बाय. तर चांगले कमेंट करा, तुमचं मत मांडा कमेंटद्वारे. मनीषा ताई मी बोललेलो आहे. तर चला सगळ्यांना बाय बाय.